खाली जायचे, बाबा आमचे सांगायचे काडी बिटी विसरले बाळा जा खाली, पप्पा आमचे रोज खाली जायचे आणि रोज चालत वर यायचे, तेव्हा एवढीशे होते आमचे पप्पा. असं म्हणजे खूप सांगतात आम्हाला पूर्वीच्या गोष्टी, की आत्ता बाबा असते तर हे सगळं बघून आपला स्टॉल बघून त्यांना खूप आनंद झाला असता, खूप आनंद झाला असता त्यांना आत्ता. आणि पूर्वी पण फार आमची अख्खी फॅमिली इथं असायची. आजी तर आमची रात्रीची 12-1ला म्हटलं तरी गड चढायची, कारण की बाबांना जेवायला काही नसायचं, मग ती डबा घेऊन यायची. आमच्या बाबा 9 दिवस इथं वर राहायचे आणि जेवणाचं वगैरे मग आजी आमची खालून घेऊन यायची. रात्री 12 वाजता म्हटलं तरी इथून मधून चालत यायची. माझे नाव वैभवी गोरखनाथ बावणी. आमचं अजिंक्य तारा वडापाव सेंटर आहे, तिथे आम्ही भेळसुद्धा करतो. भेळमध्ये चिरमुरे टाकले जातात, त्याचबरोबर फरसाणा, स्पेशल फरसाणा आहे आणि स्पेशल मका चिवडा आहे. यानंतर याच्यात चिंचेचा कोळ येतो. सुंदर आणि अशी गुसगुशीत भेळ झालेली आहे. अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी मेन जे प्रवेशद्वार आहे गेटजवळ, ह्या ताईंची भेळ आहे. त्याच्यामध्ये आता त्यांनी शेव आणि कोथिंबीर टाकलेली आहे, त्याच्यावरून शेव आलेली आहे. आणि ही झाली आपली अजिंक्य तारा स्पेशल भेळ. वडापाव सेंटर, थंडगार बिस्लरी मिळेल, मसाला ताक मिळेल, लिंबू सरबत, लस्सी, कोल्ड्रिंक्स, ओली वेळ, सुकी वेळ आणि कांदा भजी, बटाटा भजी बी असतात आपल्याकडे. तर वेळ असेल तसे आम्ही करतो. कुणी ऑर्डर दिली तर पहिले करून ठेवतो, लगेच आलेल्या पटकन मिळते. माल खाल्ल्यानंतर तुम्ही परत तुम्ही नाव काढणार आमचं की कुठं खावायचं की अजिंक्य ताऱ्यावर जावं. मी BCom 3rd इयरला शिकते आणि LBS कॉलेजमध्ये आहे मी. आणि इथं माझ्या पप्पांचा स्टॉल असतो, तिथं मी त्यांना मदत करते. शनिवार रविवार आमचा स्टॉल असतो आणि इतर दिवशी शासकीय सुट्टी वगैरे असते ते असतो. मग इतर वेळी मी कॉलेज करते आणि सुट्टीच्या वेळेस मी इथं असते पप्पांसोबत माझ्या.